यामध्ये अनेक देश आहेत. त्यामध्ये आमचा भारत देश, मेरा भारत महान असं ज्या देशाबद्दल, ज्या मातृभूमीबद्दल आम्ही अभिमानाने बोलतो, तो आमचा भारत देश. या भारतामध्ये अनेक राज्य आहेत. त्या राज्यामध्ये आमचं महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये आमचा जिल्हा, आम्ही जिथे राहतो तो, त्या जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत. असं करता 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 आम्ही आमच्या गावाजवळ येऊन थांबतो. एवढं ब्रह्मांड मोठं विशाल विस्तीर्ण असताना सुद्धा एवढ्या सृष्टीच्या भल्या मोठ्या पसाऱ्यामध्ये भगवंतांनी आम्हाला जन्म दिलाय. हे किती अलौकिक आहे बघा बरं. आम्हाला जन्म दिला, या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे. विश्व हे कारणाचं जर प्रतिबिंब असेल तर आम्ही जन्माला आलो, यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. या सगळ्या सृष्टीच्या पसाऱ्यामध्ये आम्हाला आमच्या देहाची पंचभौतिक आखीव रेखीव आकृती देऊन आम्हाला पाठवलंय. उत्तम असा नरदेह त्यांनी आम्हाला दिलाय. आणि तो देह, त्या देहाला जे अस्तित्व आहे त्याला आम्ही, आमच्या नातेवाईकांनी, जगाने एक नाव दिलं. आम्हाला नावाने त्या देहाला लोक ओळखतात. सुरुवातीला त्या जीवाला, त्या देहाला नाव दिलं जातं, नंतर समाज नावं ठेवतो त्याच्या कर्तृत्वावरनं, असं बऱ्याचदा होतं. पण या देहाला, चैतन्यरूपी देहाला जे नाव दिलं जातं आणि त्या नावाने ते देहरूपी अस्तित्व जगामध्ये वावरत राहतं. म्हणून जोपर्यंत त्या देहामध्ये चेतना आहे तोपर्यंतच तो देह आपण म्हणतो सजीव, सचेतन. म्हणून आज देवीच्या एका आगळ्या वेगळ्या रूपाला आपल्याला वंदन करायचंय. या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्मै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. चेतनेत्यभिधीयते, चेतना आणि अभिधान. अभिधान या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रोत्साहन देणं. एखाद्यातल्या चैतन्य शक्तीला प्रोत्साहन देणारी ती भगवती स्वतः चेतना स्वरूप आहे. नव्हे, सर्व देव चालविते, बोलविते, हालविते अशी ती मूळ माया. तिची सत्ता सगळ्या प्रकृतीवर आहे, सगळ्या सृष्टीमध्ये तिचं अस्तित्व आहे. अशी ती चेतना स्वरूप जगदंबा, या तिचं अस्तित्व आमच्यामध्ये आहे. जोपर्यंत ती चेतना आमच्या देहामध्ये आहे तोपर्यंत या देहाला विचारलं जाते. माझ्या गुरुजींची एक कविता आहे. ते म्हणायचे, तो आहे तोवर चालता येतं, बोलता येतं. तो आहे तोवर हसता येतं, रडता येतं. तो आहे तोवर निर्जीव केसांना सुद्धा सौंदर्याच्या स्पर्धेत उतरता येतं म्हणाले. हे सगळं कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आतली चेतन शक्ती आहे तोपर्यंतच. ती एकदा निघून गेली की संपलं ना. लोक म्हणतात उचला. देहातलं चैतन्यत्व निघून गेलं की थांबत नाही कुणी. आणि देह या शब्दाची व्याख्याच आहे, यद दहते नित्यम तद देहम. जो सतत जळतोय त्यालाच देह म्हटलंय. जो सतत प्रज्वलित आहे आतमध्ये त्याला गोपालकृष्ण म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. डॉक्टरी परिभाषेमध्ये त्याला जठराग्नी असं म्हणतात. या अग्नीला आम्ही अन्नाची आहुती देतो. आम्ही जेवतो म्हणजे काय करतो, भोजन करतो म्हणजे काय करतो. आणि आपल्याकडे परंपरेचा श्लोक आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. अन्नाची आहुती या जठराग्नीला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तो अग्नी पेटलेला आहे, प्रज्वलित आहे. एकदा का तो आतला अग्नी थंड झाला की मग बाहेरचा अग्नी आहे. म्हणून संतांनी आम्हाला तो देहबुद्धी प्रज्वलित करायला सांगितली. देहबुद्धीचा नाश झाला पाहिजे याचा विचार संतांनी आमच्या समोर मांडला. मी देह आहे हा विचारच टाकून द्यायचा. मी म्हणजे देह नाही. माझ्या देहात असणारी जी चैतन्य शक्ती आहे तिची आळवणी, तिचं स्मरण करणं हे महत्वाचं आहे. म्हणून देवीचं एक भगवतीचं स्वरूप आहे. या देवी सर्वभूतेषु, सर्व भूतमात्रांमध्ये ती चेतना रूपाने अस्तित्वात आहे. बघा ना, सृष्टीमध्ये आजूबाजूला जर आम्ही बघितलं ना तर सगळीकडे चैतन्याचा वास आहे.
एका क्षणापुरतं जरी या मायेने ठरवलं ना की सगळं थांबवायचं, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. आम्ही कोण अहंकार करणार आहे, आम्ही कोण मी माझं माझं करणार आहे. हो, या सगळ्या सृष्टीवर ज्याची सत्ता आहे, जिची सत्ता आहे, अशी ही माया, मूळ माया, आदिशक्ती, चेतना स्वरूप, ती चैतन्य रूपामध्ये प्रत्येक प्राणी मात्रामध्ये अस्तित्वात आहे. शव आणि शिव यातला हाच तर फरक आहे. शिवातलं शव आणि शिव या दोन शब्दामध्ये जी वेलांटी आहे ना, ती वेलांटी म्हणजे ती चेतना आहे, ती शक्ती आहे. ती निघून गेली की मग शवच आहे. सृष्टीमध्ये पानांचं, झाडाच्या, त्या वृक्षाच्या एखाद्या पानांचं सळसळणं असू दे, सुंदर स्वच्छ वाहणारा निर्मळ असा झरा असू दे, त्याच्याकडे बघितलं तरी आम्ही चैतन्य आम्हाला आमच्यातलं जागृत झाल्यासारखं वाटतं. सगळ्या सृष्टीमध्ये ती चेतना रूपाने भरलेली आहे. एवढंच काय, जमिनीतून येणारा एखादा बीजाचा अंकुर सुद्धा तो आम्हाला त्या चेतनामयी स्वरूपाची आठवण करून देतो. तो सचेतन असल्याची जाणीव करून देतो. कसा आहे हो भगवंताचं रूप, किती रूपांनी तो नटलाय. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी बीज अंकुरे जा ठाई तिथे तुझा वास. बीज अंकुरे जा ठाई तिथे तुझा वास. तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास. तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास. चराचरा रंग विशी, चराचरा रंग विशी, रंग तुझा कोणता रे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला. कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला. जनी निर्जनी हा तुझा पाय रोवलेला. जनी निर्जन कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला. तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. भगवंताचं अस्तित्व त्या ब्रह्म आणि मायेच्या गुणाकारावरच तर सगळं जग चालू आहे ना. ब्रह्म मायेच्या आधाराने या सगळ्या जगाचा व्याप सुरू आहे. सगुण साकार असलेली माया चेतन रूपाने सगळ्या सृष्टीमध्ये आहे, अस्तित्वात आहे. आणि अशी ही चेतना तुमच्या माझ्यामध्ये आहे. पण आम्ही असा कधी विचार करतो का श्रोते हो, की आमचा जन्म भगवंतांनी आम्हाला देहरूपी अस्तित्व दिलं, अमुक अमुक आईवडिलांच्या पोटी आम्हाला त्यांनी जन्म दिला, मग आमचा जन्म का झाला, आईवडिलांनी जन्म दिला म्हणून आमचा जन्म झाला, असा मर्यादित अर्थ घेणं फार चुकीचं ठरेल. कारण आम्ही अनेक महापुरुषांना बघतो या जग राहाटीमध्ये. अनेक माणसं आली आणि गेली, अनेक लोक आले गेले. पण त्यातले काही लोक, काही महापुरुष, काही महात्मे, काही लोकोत्तर पुरुष, काही लोकोत्तर स्त्रिया ज्यांची चरित्र आम्ही गातोय, अशी माणसं काही स्मरणात राहिली. हो ना. मग या सगळ्यांचं स्मरण आम्ही का करतो, स्मृती रूपाने आम्ही त्यांना का आठवतो? कारण यांनी त्यांच्या जगण्याचं सार्थक केलं, परमेश्वरांनी दिलेल्या देहाचं सार्थक केलं. आज आमच्या घरामध्ये आम्ही आमच्या आजोबांना आठवतो, आमच्या आजोबांचं नाव आम्हाला माहिती असतं.
आमच्या पणजोबांचं नाव सुद्धा आम्ही छान सांगू शकू. अजून थोडे मागं जाऊन आमचे खापर पणजोबा सुद्धा आम्हाला कदाचित नाव त्यांचं सांगता येईल. अजून मागच्या पिढीची काही नावं सांगता येतील. पण असं करता 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 खूप लांब आम्हाला नाही जाता येणार. आम्हाला आमच्याच घरातल्या माणसांची, पूर्वजांची आमची नावं, अपवादानी असे काही लोक असतील की जे सांगू शकतील, पण बहुतांशी कुणालाही सांगता येणार नाहीत. किती विलक्षण आहे बघा. आम्हाला आमच्याच पूर्वजांचं नाव माहिती नाही, पण त्या काळामध्ये, ज्या काळात छत्रपती शिवराय होते, ज्या काळात लोकमान्य होते, ज्या काळात स्वामीजी होते, ज्या काळात भगतसिंग होते, त्या काळात आमचेही पूर्वज असतीलच ना. पण या सगळ्या लोकांना आम्ही ओळखतो, छत्रपतींना ओळखतो, सावरकरांना ओळखतो, याचं कारण त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं. परमेश्वराने दिलेल्या आपल्या चेतनामयी या देहाचं त्यांनी सार्थक करून घेतलं. आणि असा तो भगवंत आमच्या देहामध्ये चैतन्य रूपाने, ती भगवती जर अस्तित्वात आहे, तर या चैतन्याची आम्हाला ओळख करून घ्यावी लागेल. आमच्यातल्या आत्मशक्तीचा प्रत्यय किंवा त्याची प्रचिती आम्हाला घ्यावी लागेल. आम्ही असा कधी प्रश्न स्वतःला करतो का? आम्हाला असा कधी प्रश्न पडतो का की मी इथेच का जन्माला आलो? माझा गाव अमुकच, माझा जन्म अमुकच गावात का झाला? अमुकच आई वडिलांच्या पोटी का मी जन्माला आलो? असं म्हणतात की प्रतिभावंतांच्या जन्माच्या जागा सुद्धा परमेश्वर ठरवत असतो. ज्ञानदेवांनी कुठे जन्म घ्यायचा हे ठरलेलं होतं. सावरकरांनी कुठे जन्म घ्यायचा हे ठरलेलं होतं. जिजाऊच्या गोशीतूनच, जिजाऊच्या संस्कारांनी छत्रपती घडणार होते हे ठरलेलं होतं. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीचं सामर्थ्य किंवा त्यांची तपश्चर्या पणाला लागली तेव्हा ज्ञानदेवांनी अवतार घेतला. महाविष्णूंचा साक्षात अवतार असलेले ज्ञानोबा. प्रतिभावंतांच्या जन्माच्या जागा सुद्धा भगवंत निश्चित करत असतो. मग आम्ही सामान्य माणसं, प्रापंचिक माणसं, प्रपंच की परमार्थ, प्रपंच की परमार्थ हे करता करता धड एकही होत नाही. प्रपंचही धड होत नाही आणि परमार्थही धड होत नाही. स्वतःतलं चैतन्य ओळखणं तर लांबच, पण आम्ही कधी स्वतःला प्रश्नही विचारत नाही की मी कोण आहे. काय झालं, एक वाटसरू असा रस्त्याने निघाला होता आणि परक्या गावामध्ये तो गेला. त्याला पुढचा रस्ता माहीत नसावा म्हणून गावातल्या एका इसमाला त्यांनी विचारलं. म्हणाले, हा रस्ता कुठे जातो? तर त्या गावातल्या गृहस्थांनी त्याला विचारलं की तुम्हाला कुठं जायचंय? तो म्हटला, नाही माहीत. नाही माहीत? बरं हे तरी माहितीये का की तुम्ही कुठून आलात? तेही नाही माहीत म्हणाला. मला कुठं जायचंय हे माहिती नाही, मी कुठून आलो हेही माहिती नाही. आता गावातल्या माणसांनी त्याला वेड्यात काढलं. म्हणाला, सगळं राहिलं बाजूला, तुम्ही कोण हे तरी तुम्हाला माहितीये का? की सगळंच संतुलन हरवून बसलात. आणि तीच अवस्था झाली आहे बरं का. त्या गृहस्थांनी उत्तर दिलं, मला नाही माहीत मी कोण आहे. असं भरकटले पण आमचं झालंय एका अर्थी की आम्ही कुठून आलो, आम्हाला कुठं जायचंय आणि मी कोण आहे, आम्ही कोण आहोत. आणि म्हणून आज काय गंमत आहे बघा, समाजामध्ये आता सेल्फ रिअलायझेशन, स्वतःला ओळखा असे वर्कशॉप घ्यायची वेळ आली आहे. आमच्या अध्यात्माची श्रीमंती आम्ही विसरत चाललो, हरवत चाललो. संतांचं वाङ्मय आम्हाला परकं वाटायला लागलं. मी म्हणते, महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन ज्याच्या घरात माऊलींची ज्ञानेश्वरी नाही, तुकोबांची गाथा नाही, समर्थांचा दासबोध नाही ना, तो मराठी नाहीच. हे सगळं आमच्यासाठी संत स्वतः ग्रंथांच्या अक्षरांच्या रूपाने आज तुमच्या माझ्या जवळ आहेत मार्गदर्शनासाठी. मग आम्ही एवढे संभ्रांत आणि गोंधळलेले का? मी कोण हा प्रश्न जसा आचार्यांनी विचारला, कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचारसोयमीदृशः. मी कोण आहे आणि जर आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त व्हावा असं जर आम्हाला वाटत असेल ना श्रोते हो, तर 3 गोष्टी आम्हाला जीवनामध्ये लक्षात ठेवाव्या लागतील. 3 गोष्टींची कास आम्हाला धरावी लागेल. त्यातली पहिली गोष्ट आहे की आम्ही असामान्य व्हावं लागेल. आम्हाला असामान्य अवस्था प्राप्त करून घ्यावी लागेल. नाही जमलं तर दुसरी गोष्ट, असामान्य व्यक्तींच्या सहवासात आम्हाला जावं लागेल. तेही नाही जमलं तर तिसरी गोष्ट, सामान्यातलं असामान्यत्व आम्हाला टिपण्याची क्षमता निर्माण करावी लागेल. आणि जी चेतनामयी शक्ती आम्हाला असं अभिधान देते, आमच्यातलं चैतन्य शक्ती, आमच्यातलं चैतन्य जागृत करण्याची प्रेरणा जिच्यामुळे मिळते, तिची आराधना आम्हाला करावी लागेल. देहामध्ये परमेश्वर आहे का? सगळ्या संतांनी सांगितलं. आचार्य अत्रेंचं प्रसिद्ध पद आहे की ज्याला अभंगाचा दर्जा प्राप्त झालाय आणि लोकांना वाटतं ते तुकोबरायांचंच आहे.
लोकांना वाटतं तो महाराजांचाच अभंग आहे, कारण शेवटचं चरण असे, तुका सांगे मूढ जना. लोक म्हणतात महाराजांचा, पण आत्र्यांचे शब्द असे की त्याला तो दर्जा प्राप्त झाला. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. क्या बात बाबा. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जस दुधामध्ये लोणी, जस दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. त्या चैतन्यमयी स्वरूपाची जाणीव आम्हाला करून घ्यावी लागेल. जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, दुधामध्ये लोणी आहे का? दुधामध्ये लोणी आहे, पण ते दिसण्याकरता ज्या प्रकारची प्रक्रिया करावी लागते, अगदी विरजण लावण्यापासून ते ताक तयार झाल्यानंतर जितकं चांगलं ते ताक आपण घुसळू तेवढं चांगलं लोणी तयार होणार आहे. मग देहातला चक्रपाणी जर दिसायचा असेल तर इथेही घुसळावंच लागेल, आणि घुसळण म्हणजे हे भजन आहे. भजन केलं की तो चक्रपाणी दिसणार आहे. ती चैतन्य शक्ती, आणि दुर्दैव असं आहे की आम्हाला त्या चैतन्य शक्तीचा विसर पडलाय. भगवंतांनी प्रचंड ऊर्जा आम्हाला देऊन पाठवलंय, पण या देवीच्या भगवतीच्या चेतना स्वरूपाचं वर्णन करताना, तिची आराधना करताना अनेक संतांनी तिच्यातल्या चेतनेला वंदन केलं. नवे त्या चेतना शक्तीचा भूत्या होऊन अनेक संत नाचले, तिचे गोडवे गायले. माणगावचे थोर संत, थोर दत्तभक्त, नवे दत्तावतारी असे सत्पुरुष परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचं एक खूप सुंदर पद आहे, खूप सुंदर रचना आहे. काय गोड महाराजांनी देवीला वंदन केलंय बघा. नवरात्रीचा पर्वकाळ चालू आहे. देवीच्या अनेक रूपांचं आपण चिंतन करतोय. देवीच्या शक्ती रूपाला, चेतना रूपाला, लक्ष्मी रूपाला, देवीच्या स्मृती रूपाला, वृत्ती रूपाला, क्षमा रूपाला, दया रूपाला आपण वंदन करतोय ना. तर या संतांनी स्वतःला देवीचा भूत्या म्हणून देवी समोर उभं केलं, आणि काय गोड वासुदेवानंद सरस्वतींची रचना केली बघा. आदिशक्तीचे कवतुक मोठे भूत्या मज केले, भूत्या मज केले. आदिशक्तीचे कवतुक मोठे भूत्या मज केले, भूत्या मज केले. पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुणगुणी वळला, त्रिगुणगुणी वळला. काय केलं? चैतन्याची ज्योत लावून प्रज्वालित केला. चित्त तेलाने चैतन्याची ज्योत लावून आत्मज्योत प्रज्वलित केली. कुठलं तेल वापरलं? चित्त तेलाने प्राणवायूने त्याला स्थिर केले, त्याला स्थिर केले. काय गोड वासुदेवानंद सरस्वतींनी सांगितलंय बघा. पंचभूतांचा पोत मी भूत्या आहे देवी तुझा, पंचभौतिक शरीराचा देहपोत मी तुझ्या समोर जाळतोय.
त्रिगुणांनी त्याला वळलाय, सत्व रज तमांनी या पोताला. चैतन्याची ज्योत प्रज्वलित केलीये, चित्ताचं तेल वापरलंय, स्थिर केलंय प्राणवायूनी. आणि कवतुक मोठे भूत्या मज केले, आदिशक्तीचे कवतुक मोठे भूत्या मज केले, भूत्या मज केले, भूत्या मज केले. उदर परडी घेऊनी हाती ब्रह्मांडी फिरवी, उदर परडी घेऊनी हाती ब्रह्मांडी फिरवी. 184 घरची भिक्षा मागियली बरवी, ज्या ज्या घरी म्या भिक्षा केली ते ते घर रुचले, आदिशक्तीचे कवतुक मोठे भूत्या मज केले. गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा घातल्या. कुठल्या? वा वा. सकाम कर्मे कवड्यायांची माळा मम कंठी. सकाम सत्कर्मांची कवड्याची माळ माझ्या गळ्यामध्ये देवी मी घातलीये. सकाम कर्मे कवड्यायांची माळा मम कंठी, कर्म फळाचा कुंकुम मळवट माझ्या ललाटी. टिळा बांधुनी टिळा बाधा शकुन सांगुनी लोका भुलविले, आदिशक्तीचे कवतुक मोठे भूत्या मज केले. काय? आदिशक्तीचा असा भूत्या नाम वासुदेव, नाम वासुदेव. मागवुनी जोगवा सद्गुरु चरणी धरिला दृढ भाव, धरिला दृढ भाव. आदिशक्ती मजला वळवी भूते पण नेले, आदिशक्तीचा मोठे भूत्या मज केले, आदिशक्तीचे कवतुक मोठे भूत्या मज केले, भूत्या मज केले. या देवीचा भूत्या होऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय सुद्धा नाचले हो, पोत हातामध्ये घेऊन. इतकी तिची भक्ती. जगदंबा माता की जय. या पद्धतीने आमच्या सर्व संतांनी सत्पुरुषांनी या देवीचे गोडवे गायले. तिची देवी भक्तीची कवड्याची माळ गळ्यामध्ये अभिमानानं मिरवली. या चेतनामयी रूपाला नमस्कार करत असताना संतांनी तिचं स्वरूप जाणून घेतलं होतं आणि स्वतःतलं आत्मतेज सुद्धा प्रकट केलं होतं बरं. म्हणूनच 1400 वर्ष जगून सुद्धा ज्या चांगदेवांना अहंकाराची बाधा झाली, सकळ शास्त्र संपन्न असून सुद्धा, सर्व प्रकारचं पांडित्य असून सुद्धा, चांगदेव ज्यावेळी वाघावर बसून ज्ञानदेवांची भेट घ्यायला येतात तेव्हा ज्ञानदेव, निवृत्ती, सोपानदादा आणि मुक्ताबाई ही 4 भावंड सकाळचं कोवळं ऊन खात बसलेली असताना त्या भिंतीवरती समोरनं वाघावरनं येणाऱ्या चांगदेवांना पाहिलं मात्र. आणि हळूच मुक्ताबाई चैतन्य रूपिणी होती बरं, ती ब्रह्मचित्कला म्हणायचे तिला. या मुक्ताबाईने हळूच आपल्या दादाला सांगावं, दादा चल. एवढं ऐकलं मात्र आणि ज्ञानदादांनी ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीला स्पर्श केला. म्हणाले, चल ग बाई आता तू.
जडामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण करता आलं संतांना, कारण स्वतःतली चैतन्य शक्ती ओळखली होती, जाणली होती. आम्हाला माहीतच नाहीये आम्हाला भगवंतांनी किती ऊर्जा आणि किती चैतन्य शक्ती देऊन पाठवलंय, म्हणून आम्ही या संसारातल्या आणि प्रपंचातल्या कटकटींनाच एवढं सगळं आयुष्य म्हणजे हेच आमचं घर आणि आमची अडचणी. काही लोकांकडे बघितल्यानंतर सुद्धा तो नकार इतका आयुष्यामध्ये असतो की समोर गेल्यानंतर सुद्धा काही खरं नाही आणि काही बरं नाही, अशी त्यांची ती वाक्य ऐकून ना मला तर असं वाटतं संसारी माणसापासून कधीतरी या गोष्टींच्या बाबतीत थोडं दूर राहावं. कारण संसारी माणसं आजूबाजूला असली ना, किंवा प्रापंचिक माणसं, अर्थात आम्ही सगळे प्रापंचिक, पण दुःख उगाळणारी माणसं जर आजूबाजूला ठेवली ना आम्ही, तर आमच्या दुःखांचं ट्रॅफिक ते जास्त वाढवतात, आमच्या अडचणी त्या जास्त भर पडते. आणि म्हणून थोडंसं यांच्यापासून लांब राहावं. नकारात्मकता आली जीवनामध्ये की जीवनातली असलेली ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे ही चैतन्य शक्ती प्रज्वलित करण्यासाठी विभूती योगामध्ये जसं गोपाल कृष्ण म्हणाले, इंद्रियाणाम मनश्चास्मी भूतानामस्मी चेतना, सर्व भूतमात्रांच्या मध्ये चेतना रूपाने मी आहे. आणि जसं निर्जीव असलेली जड असलेली भिंत माझ्या ज्ञानोबा माऊलींनी चालवली, तिच्यामध्ये चैतन्य निर्माण केलं. बोलू न शकणारा रेडा वेद बोलला, माऊलींच्या चैतन्य शक्तीचा तो प्रवाह होता, प्रभाव होता. आणि म्हणूनच अशी याच निर्जीव भिंतीसारखी समाज मनाची भिंत सुद्धा निर्जीव झाली होती 18व्या शतकामध्ये. 150 वर्षापूर्वीचा काळ. या समाज मनाचं सुद्धा असंच जडत्व, असाच अचेतन मुरदाड असलेला समाज की ज्या समाजामध्ये स्त्रीला अजिबातच स्थान नव्हतं. पुरुषांच्या बरोबरीने आज आजची स्त्री खांद्याला खांदा देऊन काम करते, प्रत्येक क्षेत्रामध्ये ती अग्रेसर आहे. 50% आरक्षण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिलांना आहे. दुर्गा काली या रूपांमध्ये ती सगळीकडे, घरचंही तितकंच सुंदर, घरही सुंदर सांभाळतीये, बाहेरचंही काम तितकंच सुंदर ती करतीये. तेवढ्याच खंबीरपणाने, तेवढ्याच अडचणींना सामोरं जाऊन सुद्धा ती सक्षम आहे, सबल आहे. पण पूर्वीचा काळ असा होता की स्त्रीचं अस्तित्वच जिथे नाकारलं गेलं होतं. मुलगी म्हटलं की आजही समाजामध्ये असा काही भाव आहे की मुलगी जरी झाली ना तरी चुकून कोणीतरी म्हणतंच मुलगा असता तर बरं झालं असतं. आज स्त्री भ्रूण हत्येसारखा एवढा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. आणि एकीकडे आम्ही नवरात्र तो उत्सव करतो किंवा ती नवरात्रीची देवीची पूजा करतो, हे किती दैव दुर्विलास आहे बघा. 150 वर्षापूर्वी अशी एक पुण्य श्लोक क्रांती ज्योती ज्ञान गंगोत्री आमच्या या महाराष्ट्राच्या मातीला मिळाली होती की जिनी ज्ञानदेवांनी जशी जड भिंत चालवली ना, तशी जडत्व आलेली अचेतन असलेली समाज मनाची जी भिंत आहे, समाजामध्ये चेतना निर्माण करण्याचं काम या ज्ञान गंगोत्रीनी केलं. म्हणून तिला ज्ञान गंगोत्री असंच म्हटलंय. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, भारतातल्या आद्य स्त्री शिक्षिका की ज्यांनी ज्ञानाची संजीवनी समाजाला दिली. आपल्या ज्योतिबा फुले म्हणजे आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून अशी धारा व्रत जे पतीने स्वीकारले ते स्वीकारलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की आजचा काळ आपण जो काही बघतोय, फार कशाला लांबचं सांगू श्रोते हो, आपल्या सगळ्यांच्या समोर मी इथे सेवा करू शकते नाही, कुठेतरी त्यांची पुण्याई आहे. कारण मुलगी शिकली पाहिजे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले असं म्हणणाऱ्या सावित्रीबाई, ती ज्ञानाची गंगोत्री सर्व स्तरापर्यंत समाजाच्या पोहोचावी म्हणून प्रयत्नशील असणाऱ्या. आणि काय परिणाम झाला हो, समाजाकडून होणारा अनन्वित छळ, अन्याय, अत्याचार, कारण प्रवाहाविरुद्ध पोहणारी ही माणसं होती. प्रवाह एका दिशेला चाललाय समाजाचा आणि उलट पोहताना त्रास होणारच ना. सगळा छळ हसत हसत सहन केला, कारण त्यांना त्या अंधकारातून उद्याचा उषक्काल दिसत होता. वर्णन केलं कवींनी. आज परिस्थिती त्यामुळे अशी झाली, मागास आजना आहे भारतीय महिला जगती, मागास आजना आहे भारतीय महिला जगती, सद्विचार ऐकुनी पतीचा घेऊनी लेखणी हाती. स्त्री शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध जाहली मगती, स्त्री शिक्षण देण्यासाठी
कटिबद्ध जाहली मगती, निंदेचे वादळ उठले, जे उठले तसेच शमले, जे निंदक तेही झुकले, सावित्री आणिक ज्योती घ्या प्रणाम कोटी कोटी, सावित्री आणिक ज्योती घ्या प्रणाम कोटी कोटी. आणि प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे, जेव्हा समाज जीवनाचा तोल ढासळतो, तत्वांना ग्लानी येते, नीतीचा विपर्यास होतो आणि माणसाचा पशु होतो ना, तेव्हा समाजाला चेतना देणारा, समाजाला संजीवनी देणारा असा एखादा महात्मा प्रकट होतो, त्याला प्रकट व्हावं लागतं. या सगळ्या निंदा अपमान सगळ्याचे घाव सहन करत करत या पती पत्नींनी आपलं शिक्षणाचं, ज्ञानदानाचं व्रत चालू ठेवलं होतं. नवे पुण्यामध्ये भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुद्धा स्थापन झाली. आणि या शाळेमध्ये शिकवायला जाणाऱ्या सावित्रीबाई, शाळेमध्ये जाताना अनेक लोकांनी अनेक प्रकारचा त्रास द्यावा, नवे शेणाचे चिखलाचे गोळे सहन करावेत, अंगावर त्याचा मारा व्हायचा, म्हणून ही ज्ञान गंगोत्री, हातामध्ये एक पिशवी असायची, त्या पिशवीमध्ये एक दुसरं लुगडं असायचं, साडी असायची. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर शेणा चिखलानी भरलेली साडी बदलायची, पिशवीत आणलेली साडी परिधान करायची, नेसायची, पवित्र ज्ञानदानाचं काम करायचं, पुन्हा ती दुसरी साडी परिधान करायची आणि पुन्हा शेण चिखलाचा मारा खात खात घरी यायचं. पण कधीच नकार नाही जीवनामध्ये. का? चैतन्याने सळसळतं व्यक्तिमत्व होतं की माझ्या पतीने हे व्रत अंगीकारलंय ना, त्या पतीच्या कार्याला अनुकूल असं मला वागलंच पाहिजे, कारण हे भगवंताचं काम आहे. देवीचं चेतना स्वरूप इथे आम्हाला दिसतं की कितीही प्रतिकूलता जरी असली, कितीही अडचणी जरी असल्या, तरी त्या सगळ्या अडचणींवर मात करून, समाजाचा सगळा विरोध सहन करून, पचवून, ज्याला संतांनी तितिक्षा हा शब्द वापरलाय, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते, असं तितिक्षेची व्याख्या केली. कुठल्याही प्रकारचं दुःख विलापाशिवाय सहन करायचं, भूतकाळाचा विलाप नाही, भविष्याची चिंता नाही, हे सगळं हसत हसत सहन करायचं. या अवस्थेला तितिक्षा असं नाव दिलं आमच्या संतांनी. आणि ह्या महापुरुषांकडे ही तितिक्षा होती. ज्ञानोबा तुकोबा सगळ्याच संतांना हा अनन्वित छळ सहन करावा लागला. संत होते तोपर्यंत त्यांचे कधी सत्कार सोहळे झाले नाहीत, पालख्या निघाल्या नाहीत, दिंड्या निघाल्या नाहीत. आज संत गेल्यानंतर आम्हाला त्यांचं महत्व कळलं आणि समाजाने मग त्यांच्या पालख्या काढल्या, दिंड्या काढल्या, सोहळे केले. ते होते तोपर्यंत माझ्या ज्ञानोबांना तर अक्षरशः रस्त्यावरून जाताना माधुकरी मागताना कुणीतरी जोडीत पीठ घालावं, दुसऱ्या कुणीतरी येऊन त्या पिठात खडे मिसळावेत, जोडीतलं पीठ जमिनीवर सांडावं, सांडलेलं पीठ भरता येऊ नये म्हणून पिठात रेघोट्या माराव्यात. काय पाप केलं होतं असं. पण तरी सुद्धा ही माणसं डगमगली नाहीत. आपल्या हातातलं व्रत कधीच सोडलं नाही त्यांनी. सावित्रीबाईंचं तेच होतं, कधीच नाही. जो माझा स्त्री समाज मृतवत जीवन जगतोय, त्या माझ्या स्त्रियांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून सावित्रीबाईंना मूल नव्हतं, पण यशवंत नावाचा एक मुलगा दत्तक घेतला, त्याला शिक्षण देऊन डॉक्टर बनवलं. आणि ज्योतिबांच्या म्हणजे पतीच्या निधनानंतर सुद्धा हे ज्ञानदानाचं पवित्र काम सावित्रीबाई करतच होत्या. 1897चा जो दुष्काळ आपल्या महाराष्ट्रामध्ये, सगळ्या भारतामध्ये पडला होता, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या दुष्काळामध्ये लोकांना अन्न पाणी तर नाही, गुरंढोरं सुद्धा मरत होती. या दुष्काळग्रस्त भागासाठी, या दुष्काळामध्ये सुद्धा सावित्रीबाईंनी एवढं मोठं काम केलंय की अन्नदान करावं. ज्ञानदान तर त्या करतच होत्या, पण लोकांना अन्न पुरवठा करावा. आणि या परिस्थितीमध्ये, या दुष्काळापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये महाभयंकर दुर्धर अशा आजाराची साथ पसरली, ज्याला प्लेग असं म्हटलंय. प्लेगची साथ पसरली. माणसं काखेत गाठ येऊन पटापट ताप यायचा आणि मरून जायची. या परिस्थितीमध्ये या प्लेगच्या रोग्यांना यशवंताच्या दवाखान्यापर्यंत घेऊन जायचं, त्यांची सेवा शुश्रूषा करायची. आणि हे करत असताना अचानक कानावर आलं की अमुक अमुक वस्तीतल्या अमुक अमुक 1-2 वर्षाचं बाळ, त्याला प्लेगची लागण झाली आहे. आई वडील प्लेगनी निघून गेलेत. मातेचं अंतःकरण होतं, देवीचं मातृरूपही होतं. धावत गेल्या, त्या 2 वर्षाच्या बाळाला कडेवर घेतलं, यशवंताच्या दवाखान्यात नेईपर्यंत त्या लेकरांनी मान टाकलेली होती. पण या परिस्थितीत सुद्धा शेवटपर्यंत आपल्या हातात घेतलेलं काम सोडलं नाही, ती सेवा. आणि का तर ते चैतन्य, ती आत्मशक्ती जागी होती हृदयामध्ये.
उपचार अनेक लोकांना मिळावेत यासाठी प्रयत्नशील होत्या, पण शेवटी त्यांना स्वतःलाच प्लेगची लागण झाली आणि सावित्रीबाईंचा दुर्दैवी अंत झालाय या सगळ्या प्रकारामध्ये. म्हणून भारताला, महाराष्ट्राला, मुलींना स्वतःच्या क्षेत्रामध्ये उज्ज्वलपणे उभं राहण्याची जी संधी मिळाली आज, त्या सगळ्याचं कार्यकर्तृत्व मला सावित्रीबाईंना द्यावंसं वाटतं. याचं कारणच हे की भारतातल्या आद्य स्त्री शिक्षिका होत्याच, पण त्याचबरोबर अनेक प्रकारचा छळ सहन करून समाजाला ही ज्ञानसंजीवनी दिली आहे. मला देवीचं चेतनारूप त्यांच्यामध्ये दिसतं. त्याचबरोबर आमच्या महर्षी अण्णा कर्वेंच्या पत्नी लक्ष्मीबाई कर्वे या सगळ्यांनीच अनंत हाल अपेष्टा सहन करून ज्ञानदानाचं आणि स्त्री शिक्षणाचं, स्त्री मुक्तीचं, स्त्री उद्धाराचं फार मोठा शिवधनुष्य आपल्या अंगावर पेललं होतं. आणि म्हणून आज श्रोते हो, मी सगळ्या महिला वर्गाला सांगेन की आज आपण सगळे हे दिवस अनुभवतोय किंवा भोगतोय ना, ते या सगळ्यांची कृपा आहे आमच्यावरती. भारतातल्या देवीच्या चैतन्य रूपाचं किंवा देवीच्या बुद्धी रूपाचं वर्णन करावं असं एक चरित्र या भारताच्या भूमीने पाहिलं, या मातीने पाहिलं, ते म्हणजे भारतातल्या जशा आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई आहेत, तशा भारतातल्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. आनंदी गोपाळ असं ते दाम्पत्य आम्ही ओळखतो ना, की खडतर परिश्रम, प्रचंड परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्ती या सगळ्याच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रातली MD पदवी संपादन केली आणि भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान सन्मान ज्यांनी मिळवला. म्हणजे याही परिस्थितीमध्ये स्त्रीनं शिकणं हाच मुळात गुन्हा समजला जायचा. मुलगी शिकतीये म्हटल्यानंतर हे काहीतरी भयंकर मोठं पाप आहे असा त्या काळच्या समाजाचा विचार किंवा ती मानसिकता. आणि त्या काळामध्ये ही मुलगी डॉक्टरेट करतेय, केवढं विलक्षण. घरच्यांची साथ होतीच, पण विवाह झाला आणि विवाह झाला एका विधुराशी, गोपाळराव जोशी. त्यांनाही एका विधवेशी विवाह करायचा होता. समाज सुधारणेचं किंवा सुधारणावादी असलेलं ते मत, शिक्षणाचा प्रचंड ध्यास असलेलं ते गोपाळराव जोशांचं व्यक्तिमत्व, पण त्यांनाही आनंदीबाई पत्नी म्हणून लाभली. विवाह झाला आणि त्यानंतर सुद्धा, विवाहानंतर सुद्धा शिक्षणाचा ध्यास या मुलीला लहानपणापासून होता. पण सासरी आल्यानंतर अशी ओढाताण व्हायला लागली की सासरच्या व्यक्तींचं म्हणणं, सासरच्या मंडळींचं म्हणणं असं की घरामध्ये काम कर, घर सांभाळ, आणि पतीचं म्हणणं घरातली कामं सगळी सोडून दे आणि अभ्यासाला लाग आणि अभ्यास कर. घरातले शिकू देईना आणि पती घरातलं काम करू देईना, अशी दुहेरी ओढाताण झाली. त्यातही आनंदीबाईंना अपत्य प्राप्ती झाली, मुलगा झाला, पण ते मूल दुर्दैवाने कालवशात तापाने निघून गेलं. शिकण्यामध्ये मन लागेना, पण पतीचा एकच ध्यास होता, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला डॉक्टरेट करायचे. स्वबळावर शिक्षण पूर्ण केलं. एवढंच नाही, स्वबळावर अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याची, तिथल्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेण्याची संधी सुद्धा प्राप्त करून घेतली आणि आनंदीबाई अमेरिकेला गेल्या. तिथे वैद्यकीय क्षेत्रातली MD पदवी संपादन केली. आपले सगळे, बरं तिथे राहिले म्हणून तिथल्यासारख्या राहिल्या का? अजिबात नाही. आपले सगळे रीतिरिवाज उत्तम पद्धतीने सांभाळले, आपली व्रतवैकल्य, आपले कुळधर्म, कुळाचार उत्तम प्रकारे सांभाळून देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. आणि म्हणून अशा देवीच्या चेतना रूपाला, अशा देवीच्या बुद्धी रूपाला आम्हाला वंदन करावं लागेल. काय वर्णन केलं बघा. जय दुर्गे दुर्गती परिहारिणी, जय दुर्गे दुर्गती परिहारिणी, जय दुर्गे दुर्गती परिहारिणी. जय दुर्गे दुर्गती परिहारिणी, जय दुर्गे दुर्गती परिहारिणी. शुंभ विदारिणी माता भवानी,
आदिशक्ती परब्रह्म स्वरूपिणी जगा जननी चहुवेद बखानी जगा जननी चहुवेद बखानी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी अष्टभुजा कर खड्ग विराजे अष्टभुजा कर खड्ग विराजे सिंह सवार सकल वरदानी सिंह सवार सकल वरदानी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे ब्रह्मानंद शरण में आया है ब्रह्मानंद शरण में आए ब्रह्मानंद शरण में आए भव भय नाश करो महारानी भव भय नाश करो महारानी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी शुंभ विदारिणी माता भवानी शुंभ विदारिणी माता भवानी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी या देवीच्या अनेक रूपांचा आम्ही जागर मांडलाय. खरं तर ते आत्मजागरण आहे. तो हृदयामध्ये तो जागर व्हावा ही त्यातली भावना आहे. देवीच्या चेतना रूपाचा आपण विचार करतोय ना श्रोते हो. या देवीच्या चेतना रूपासाठी संत मांदियाळीमध्ये की जी एक नाही दोन नाही आपल्या तीनही भावंडांची आई झाली, तीनही भावंडांची चेतना झाली नव्हे, ती आद्यत्रय जननी देवांचीही असं जिचं वर्णन केलंय. अशा आमच्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई महाराज काय वर्णन होतो. सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदी जया म्हणती हरी असं ज्यांचं वर्णन केलंय. चैतन्याची त्रिवेणी असलेल्या आमच्या मुक्ताबाई आई वडिलांनी घोर परीक्षा दिली, समाजाचा छळ सहन केला आणि प्रायश्चित्त घ्यावं या उद्देशाने आपल्याला माहिती आहे कथाप्रसंग आपण जाणता की इंद्रायणीच्या डोहामध्ये दोघांनी आपल्याला संपवून टाकलं, संपवलं. पण त्या दिवशीची सकाळ उजाडली मात्र आणि 4 वर्षाची मुक्ता डोळे चोळत 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 आपल्या अंगणामध्ये आली, त्या झोपडीच्या अंगणामध्ये आली. निवृत्ती दादा अंगणामध्ये बसलेत, सोपान दादा आहेत. दोघांच्या खांद्याला अशी झोके घ्यायला लागली आणि म्हणते, दादा ए दादा आई कुठे आहे रे. 4 वर्षाचं लेकरू उठल्याबरोबर आई दिसेना म्हटल्यानंतर तगमग झाली आणि विचारलं आई कुठे आहे दादा. काय उत्तर द्यावं निवृत्ती दादांना कळत नव्हतं. निवृत्ती दादा म्हणाले, मुक्ते आपली आई ना देवाकडे गेली आहे. आपली आई देवाकडे गेली. अरे ती तर रोजच जाते आई देवाकडे, त्यात काय नवीन सांगतोस. येईल ना आता थोड्या वेळात येईल. नाही ग मुक्ते, आई परत येण्यासाठी नाही गेलेली आहे. काहीतरीच काय सांगतोस रे दादा, आता येईल माझी आई. आणि म्हणून काही वेळ गेला, बराच वेळ झालेला. आई बाबा दोघंही माघारी यायला तयार नाही. बराच वेळ निघून गेला आणि आता मात्र या इवल्याशा 4 वर्षाच्या जीवानी आकांत करायला सुरुवात केली. आई आई
आई म्हणून टाहो फोडतीये, सगळीकडे शोधतीये आईला, सगळीकडे. इंद्रायणीच्या तीरावर सुद्धा ही पोर जाऊन आली. आई 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 म्हणून टाहो फोडावा. निवृत्तीनाथांनी जवळ केलं. मुक्ते मुक्ते इकडे ये. ज्ञानोबांना जवळ बोलावलं, सोपानांना जवळ बोलावलं, तिघांनाही जवळ घेतलं निवृत्ती दादांनी आणि समोरचं दृश्य दाखवलं. मुक्तेला सांगितलं, मुक्ता अगं समोरचं ते चिमणीचं घरटं बघतीयस का? हो दादा. अगं त्या घरट्यामध्ये काय झालं माहितीये का? त्या घरट्यामध्ये आताची चिमणीची पिल्लं दिसतायत ना तुला, ती बघ बरं कशी दाणे टिपत बसलेली आहेत. तुला खरं सांगू का, या घरट्यामध्ये काल रात्री एक भली मोठी घार आली ग, आणि या पिलांच्या आई वडिलांना ती घेऊन गेली. पण मला सांग, ही पिलं थांबली का दाणे टिपायची? ती त्यांचं दाणा टिपायचं काम करतातच आहेत ना, त्यांचं काम ते करतात ना. मग आता आपण पण नाही थांबायचं. आई देवाकडे गेलीये, देवा घरी गेलीये ना, मग मुक्ता आता थांबायचं नाही. 4 वर्षाच्या त्या इवल्या जीवाला कळत नव्हतं ब्रह्म चित्काला आहे, पण या रूपामध्ये देवीचं चेतना रूप घेऊन आलेली मुक्तामाई आपल्या दादाला सांगते, दादा काय सांगतोस, आई गेली, मग तुला आता आई कुठली रे, तुला आई कुठली आता? असं म्हणून 4 वर्षाच्या इवल्या मुक्ताला निवृत्तीनाथांनी मांडीवर घेतलं, तिच्या भुरभुरत्या केसातनं हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, मुक्ते माझी आई गेली ना, आता तू माझी आई. म्हणून आतापर्यंत मुक्ता मुक्ते मुक्ते असं म्हणत होते, पण आता ती मुक्ताई झाली. तू मुक्ताई आहेस, माझी मुक्ताई, आमच्या सगळ्यांची तू मुक्ताई, तू आमची आई. आणि मग काय हो, एवढ्याशा 4 वर्षाच्या लेकराने असा पदराचा ओचा खोवला, लगेच पाण्यात शेण कालवलं आणि सडा टाकायला सुरुवात केली. मी आई आहे ना तुमची, लगेच सडा टाकायला सुरुवात केली. ज्ञानादादाला सांगितलं, जा रे ज्ञानादादा, झोळी उचल, माधुकरी मागायला जा. आणि 4 वर्षाची ती परकरी पोर शेजारच्या त्या कुंभारवाड्यातनं लक्ष्मी आत्या आली, हंबरडा फोडला. पोरांकडे बघवत नव्हतं, या पदराचा बोळा तोंडात कोंबूनच आली आणि कोण कुणाचं सांत्वन करतंय तेच कळेना. लक्ष्मी आत्यानी मुक्ताईला जवळ घेतलं, तिच्या भुरभुरत्या केसातनं हात फिरवतीये. मुक्ते मुक्ते काय ग ही वेळ तुमच्यावर आली? आणि 4 वर्षाच्या मुक्ताई त्या ब्रह्मचित्काला आदिशक्तीने उत्तर द्यावं, लक्ष्मी आत्या अगं रडू नकोस ग. आई म्हणायची, भरल्या घरात रडू नये, भरल्या घरात रडू नको. बघ बरं, माझ्या दादानी मला गोष्ट सांगितली, ती चिमणीची पिलं बघ कशी दाणा टिपतायत. दादा म्हणाला, आई गेली म्हणून काय झालं, आपलं आपल्याला काम केलं पाहिजे ना. आणि म्हणून आता थांबून चालणार नाही लक्ष्मी आत्या, अगं रडू नको ग, रडू नको. आणि या परिस्थितीमध्ये ही मुक्ताई या 3ही भावंडांची आई झाली. मी म्हटलं, जडामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या माऊलींचं होतं, ज्यांनी सच्चिदानंद बाबांचं प्रेत उठवलं आणि नेवासाला माऊलींचे शब्द घुमले नेवाशाच्या मंदिरात. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली, शके 1272 टीका केली पै ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. एवढं सामर्थ्य ज्या ज्ञानराजांचं नव्हे, साक्षात विष्णू स्वरूप असलेले ज्ञानराज, साक्षात विष्णू स्वरूप असलेले ज्या ज्ञानदेवांचा एवढा मोठा अधिकार होता की जडामध्ये चैतन्य निर्माण केलं माऊलींनी, त्या आमच्या ज्ञानादादाला सुद्धा मुक्ताईनी शहाणपण शिकवावं. साक्षात विष्णू स्वरूप असलेले ज्ञानराज, ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरे, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. असं हे 3 देव आणि आदिशक्तीचं प्रतिबिंब नवे अंशात्मक असलेले हे अवतार. ज्यावेळी ज्ञानराजांनी माधुकरी मागण्यासाठी बाहेर जावं, समाजाने छळ करावा, कुणीतरी त्या ज्ञानोबांना बोलावं, अरे संन्याशाची मुलं म्हणून